मध्ये कुणाल कदमच्या विरोधात स्ट्राइक एंड वरती संघाचा कर्णधार अभिषेक जाधवला आपण बघतोय. राजू दादा ढोकळे साहेबांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं बा. एक सुंदर असं व्यक्तिमत्व आता 40+ माध्यमातून ते क्रिकेटचा खेळ देखील करतात. त्यांचं आपण नक्कीच स्वागत करूया सकल जनांचे स्वागत करूया मान्यवरांचे आज या शुभ दिनी. प्रीतम पाटील आणि त्यांच्या बरोबर आमचे दुसरे पंच आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण हार्दिक असं स्वागत करतोय. संजयजी भोईर हे आपल्याला दुसरे पंच लाभलेत, त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. याआधी आपण आवाज ऐकला विकी आमरे यांचा, जबरदस्त आवाज आहे. क्रिकेटच्या पटलावरचं मोठं नाव, या खालापूर तालुक्यातील एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे आणि त्याच ताकदीनं ते आता फलंदाजी देखील करतात. म्हणजे नंदनपाडा गावचा हा चमचमता सितारा आता मात्र आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील गेले 3 दिवस आपण पाहतोय. प्रथम क्रमांकासाठी 70,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि वर्ल्ड कपची आठवण करून देणारी ही ट्रॉफी पहिल्या क्रमांकासाठी. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि चमचमती ट्रॉफी. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज अशा बऱ्याचशा पारितोषिकांनी नटलेली सजलेली स्पर्धा. वेळ लावली जाते आणि इथे वेळ सांगते 10:40. गेम इज ऑन. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. सरळ चेंडू विसावते रक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूची होतीये सांगता. डॉट चेंडूचा पंचांचा थेट इशारा येतोय. फॉर्च्यून इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते आणि याचे पुरस्कर्ते आमचे सन्माननीय सरपंच साहेब प्रमोद दादा शिर्के यांनी हा पुरस्कृत केलेला फॉर्च्यून इव्हेंटचा लाईव्हचं माध्यम आहे. इथे पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला संधी होती रनआउट करण्याची, पण अशा वेळी 1 या धावसंख्येनं धावांचा श्री गणेश होतोय. प्रथमतः फलंदाजी करताना अर्चित एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच जे ट्रॉफी आहेत ते सन्माननीय आमचे उपसरपंच श्री सुजित रामदासजी दळवी, ग्रुप ग्रामपंचायत जांभिवलीचे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेले आहेत. त्यांचं देखील आपण नक्कीच स्वागत करूया. नरेश हा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतो आणि टिपलाय झेल. राणेच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि इथून मात्र नरेश भोईरला परतावं लागणार. डीजे बर्थडे बॉय मात्र मैदानामध्ये गेला. आई माऊलीचं दर्शन त्यानं सकाळ सकाळ घेतले. आज त्याचा वाढदिवस आहे. कुणाल खोपकर, आता तुला या मैदानावरती आपल्या वाढदिवसानिमित्त करावं लागेल आपल्या संघासाठी. तुझ्यामध्ये क्षमता आहे, तुझ्यामध्ये आत्मबळ आहे, तुझी आत्मशक्ती आता इथे प्रफुल्लित झाली पाहिजे. कुणाल खोपकरसाठी टाकलेला चेंडू होता, बॅटवर ती पुरेसा आला नाहीये. इथे मात्र हा चेंडू जातोय निर्धाव. डॉट चेंडूचा पंचाचा पुन्हा एकदा इशारा येतोय.
कुणाल कदमनं मात्र जबरदस्त गोलंदाजी करण्याची सुरुवात केलेली आहे. कुणाल कदम ज्याचे महाराष्ट्रावरती आता पाय रवले गेलेत या क्रिकेटच्या पटलावर. नक्कीच या सुंदर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मराठा प्रीमियर लीगच्या माध्यमातून कुणाल कदम देखील कदाचित येणाऱ्या काळामध्ये ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल अशी आपण आई माऊली चरणी प्रार्थना करूया आणि संधी देऊया DJ ला. कारण पहिलं षटक समाप्त झालं आणि स्कोर कार्डवरती 1-1 अशी परिस्थिती. फलंदाजी करणारा संघ आहे अर्चित एंटरप्राइजेस DJ. डीजेचं देखील कौतुक केलं पाहिजे. काय धून त्यांच्या माध्यमातून लावल्या जातात. बेधुंद करणारा हा क्षण आहे आणि या क्षणामध्ये आपण खऱ्या अर्थानं याची देही याची डोळा हा स्पर्धा ही शृंखला आपण पाहतोय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आलाय. इथे जमीन लगतचा फटका आहे. मिड विकेटच्या दिशेनं खेळला जातोय. चेंडूची उचलफेक केली जाईल. तत्पूर्वी मिळत आहेत 2 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रवीण राणे मॅन फ्रॉम तांबाटीचा हा गोलंदाज आहे जो पहिला चेंडू हाताळतोय. आतापर्यंत 7 चेंडू फेकून झालेत या ओव्हर या मॅच मधले आणि इथे धावा लागला स्कोर कार्ड वरती 1-3. पुन्हा एकदा जमिनीलेचा फटका येतोय आणि या फटक्यावरती मिळते एक सिंगल. सिंगल डबलला मात्र महत्व दिलं जाते आणि या सिंगल डबलच्या मदतीनं स्कोर कार्ड हलवण्याचं काम हे दोन्ही फलंदाज करतायत. इथे मात्र आता स्वतःच्या गाडीचा घेर बदलावा लागणार. स्वतःला सांगावं लागणार आत्मविश्वास पूर्ण करताना का मी या मैदानामध्ये आहे आणि माझ्यामध्ये ती क्षमता आहे. पण इथे फटका फसलाय. आडव्या बॅटनं खेळण्याच्या नादामध्ये ज्याचा आज वाढदिवस आहे तो मात्र आशाभूत नजरेनं निराश होऊन पवेल्यांच्या आश्रयाला येतोय DJ. थँक्यू DJ. आदरणीय एकनाथजी पाटील साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. मराठा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं हार्दिक असं स्वागत आहे. नेक्स्ट बॅटर मयूर मुंडे आल्या आल्या चेंडू लांब 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 मारतोय. कालची इनिंग मात्र तो विसरला नाही आणि इथे पहिल्याच चेंडूवरती 6 धावांनी स्वतःच खातं ओपन केलंय. कल्पेश लकिमले यांच्याकडनं 200चं पारितोषिक या षटकाराला. मयूर मुंडे ठोक DJ. मयूर मुंडे जो अच्छे अच्छे गेंदबाज को करते ठंडे. इथे मात्र जोरदार अपील होते. अपील मध्ये जोश जास्त आहे. जोश उत्साह कमी आहे. पंचांनी अपील नकारली. कुणाल कदम एक चतुर खेळाडू सारखा अपील मैदानामध्ये करतो आणि प्रत्येक षटकारासाठी कल्पेश
लखिमले साहेबांकडनं 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. काही घडलं नाही, काही बिघडलं नाही, पण ऍपिल जोरदार मैदानामध्ये झाली. पुन्हा एकदा उंच खेळण्याचा प्रयत्न, पण इथे हातामध्ये चेंडू विसावतोय. मोह आवरला गेला नाही आणि या मोहात अडकला. पुन्हा एकदा बडी मछली जाल में. मयूर मुंडेचं क्रीजवरती राहणं गरजेचं होतं आणि अशा वेळी त्याची अतिघाई आपल्या टीमला संकटात नाही. डीजे बॅटर मैदानामध्ये जातोय 5व्या क्रमांकावरती रत्नेश पाटील. रत्नजरीत हिरड्यासारखा आता याला चमकावं लागणार. स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 10. आदरणीय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरची आठवण करून देणारा हा 10 आकडा स्कोर कार्डवरती आलाय. वयाच्या 16व्या वर्षी पाकिस्तानच्या तेज तलवार गोलंदाजासमोर ज्यांनी निधड्या छातीनं सांगितलं मैं खेलूंगा आणि त्यानंतरचा प्रवास गॉड ऑफ क्रिकेट पर्यंत पोहोचला गेला आणि आज ISPL सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आदरणीय सचिन रमेश तेंडुलकर यांना देखील आपण पाहतो. याची देही याची डोळा, ती देखील स्पर्धा चालू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आता छोटंसं प्लॅटफॉर्म म्हणून या स्पर्धेकडे आपण बघतोय. इथून एखादा खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसावा असं आयोजकांचं ध्येय आहे आणि ते ध्येय साध्य करणारी ही स्पर्धा मराठा प्रीमियर लीग 2025. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिसऱ्या षटकाची सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज नितेश पाठारे. मूर्ती लहान पण कीर्ती अतिशय महान. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. कुणाल कदम चेंडूचा पाठला करणार. तत्पूर्वी चेंडू फरार. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. धावा मिळतील 4. नका करू विचार आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. लेग बाईच्या माध्यमातून आलेल्या धावा 4. डीजे कडवरती खऱ्या अर्थानं 15. 3 बाद 15. अर्चित एंटरप्राइजेस संघ मैदानामध्ये फलंदाजी करतोय आणि विरोधात राजेश शिवछत्रपती 11 हा संघ करतोय गोलंदाजी. पहिल्या सत्राचा खेळ मात्र इथे चालू आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज रत्नेश पाटील. चमकावं लागेल. स्लॉट मध्ये घेतलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडूला उडवलंय. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ. चप्पळता पाहायला मिळतीये. राजेश शिवछत्रपती 11 संघ आता थोडासा भारी होतोय अर्चित एंटरप्राइजेस या संघावरती. इथे कदाचित नाणेफेकीचं कौल गमावलंय अर्चित एंटरप्राइजेस संघानं आणि त्यानंतर त्यांना पहिल्यांदा फलंदाजी करावी लागते. वॉरियर्स म्हणजे योद्धा आणि योद्धा सारखी कामगिरी करणारी हे 11 खेळाडू आहेत. पुन्हा एकदा पंचांकडे आपण पाहतोय. जोरदार अपील होतीये. ही अपील देखील पंचांनी नकारली आहे.
इथे चेंडू जातोय मिड विकेटच्या बाहेर. दर्जेदार बिग 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 लांबच लांबचा नवसंजीवनी नवीन चैतन्य निर्माण करणारा षटकार डीजे. शिवाजी भारी होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. बघा खेळाडू मित्रांना गोलंदाजी मार्क वरती आलाय, ज्याच्या नावावरती एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आहे. टोटल धावा लागला त्या स्कोर कार्डवर 22 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. कदाचित खेळाडूला होणारची एलर्जी असावी, पण आता क्रिकेटच्या या पटलावरती स्पर्धा लाईव्ह असल्यामुळे त्यानं आपल्याला सहकार्य केलं, त्याबद्दल त्याचा धन्यवाद व्यक्त करूया. सन्माननीय पाहुण्यांची मांडियाळी या व्यासपीठाकडे येते. आदरणीय पाहुण्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. खडे खडे स्ट्रोक लागवलाय आणि इथे वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारा येतोय. पहिल्याच चेंडूवरती घणाघात 4 धावांसाठी चौकार. मोरे साहेबांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती होते आणि त्यांचे सगळे पाहुणे या व्यासपीठावरती येत आहेत. मित्र परिवार त्यांचा या व्यासपीठावरती येताना आपण बघतोय. मराठा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण त्यांचं हार्दिक असं स्वागत करतोय. चेंडू द्या मैदानामध्ये. या स्पर्धेचा आपण विचार केला. मराठा प्रीमियर लीग 2025 8व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण बघतोय. आजचा हा शेवटचा दिवस. पहिली मॅच मैदानामध्ये रंगतीये. आयोजकांच्या भूमिकेमध्ये भूपेशजी पाटील असतील, आमचे मिलिंद दादा सावंत असतील, मयूर मुंडे असतील, विकी आंबरे असतील, शुभम मोरे असतील, अजिंक्य जाधव, नीरज धाबणे आणि मुन्ना मोरे या सगळ्यांच्या सहकार्यानं, या सगळ्यांच्या एकजुटीनं आणि क्रिकेट खेळणाऱ्या सगळ्या मित्रांच्या मदतीनं ही स्पर्धा आता 8व्या पर्वामध्ये शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. मिलिटरी रिटायर आमचे भारताचे सैनिक मित्र संतोषजी मोरे साहेबांचं या व्यासपीठावरती स्वागत होईल. थोड्या वेळानंतर या षटकानंतर आपण बघतोय संतोषजी मोरे साहेबांचं स्वागत होईल, ज्यांनी 24 तास ऑन ड्युटी आपल्या साठी केली. आपण सण नीट साजरे करावे म्हणून मोरे साहेबांनी आपल्या जीवनातील सर्वोत्तम प्रवास सीमारेषेवरती केला. सीमा रक्षकासाठी त्यांनी दिलेलं योगदान होतं आणि इथेच सीमारेषे जवळचा क्षेत्ररक्षक मैदानामध्ये येऊन या चेंडूला अडवतोय. क्षण अतिशय सुंदर आहे. संतोषभाई मोरे साहेब या सोहळ्यामध्ये सहभागी झालेत. मराठा प्रीमियर लीग 2025 मध्ये त्यांचं आपण पुन्हा एकदा शब्द सुमनाने स्वागत करूया आणि आयोजकांना विनंती करूया हे षटक संपल्यानंतर लगेच त्यांचं स्वागत आपण करावं.
जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केलाय कावकॉर्नरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय चेंडूची उचलफेक केली जाईल अति घाई संकटात नाही सिंगलचं रूपांतर डबल मध्ये या दोन धावा जडीबुटीचं काम करू शकतात या दोन धावा या मॅच मध्ये युटर्न निर्माण करण्याची संधी निर्माण करू शकतात अर्चित एंटरप्राइजेस संघाच्या विरोधात राजेश शिवछत्रपती वॉरियर्स हा संघ मैदानामध्ये खेळतोय पहिली मॅच मैदानामध्ये रंगतीये आजच्या दिवसाचा सुपर संडेचा हा सुपर डुपर सामना जोरदार पद्धतीने मारला गेला आणि ते चेंडू लँड होतोय आउट ऑफ द पार्क धावा मिळतील 6 आलाय बिग हिट मराठा प्रीमियर लीग 2025 चा ब्रँडेड षटकार पस्तीस धावांची नोंद पुन्हा पुलटा चेंडू फक्त दिशा दिली एक स्टायलिश फटक्याची निवड या चेंडूवरती झाली आहे मोहीर मुंडेच्या चेहऱ्यावरती स्मिक स्माइल आणणारा हा बिग 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 षटकार प्रतीक मनवेवरती आक्रमण केलं जात आहे तोडफोड मार धाडवालं षटक आहे आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त आक्रमण आक्रमण आणि आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळतोय खोला टप्पा ब्रह्मास्त्राचा वापर इथून केला जातोय सटिक यॉर्करचा मारा या चेंडूवरती झालाय पुन्हा एकदा डबलचा प्रयत्न होता पण थांबवला गेला विकेट जाते रनआउटच्या माध्यमातून 4 षटक कंप्लीट झाले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या टोटल 42 म्हणजे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आता 43 धावांची गरज आहे विजयासाठी राजेश शिवछत्रपती वॉरियर्स संघाला विरोधात असेल गोलंदाजी करताना टीम अर्चित एंटरप्राइजेस काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत या व्यासपीठावरती होईल आदरणीय आमचे माजी सैनिक संतोषजी मोरे साहेबांचं स्वागत या व्यासपीठावरती होत आहे आणि मी ते स्वागत करण्यासाठी विनंती करतो राजू दादा ढोकळे साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत इथे केलं जातं आणि राजू दादांचं देखील स्वागत या व्यासपीठावरती होईल माजी सैनिक यांचं स्वागत होते जरा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम प्रवासांनी आपण सुखरूप राहावं याकरता केलाय आणि राजू दादा ढोकळे साहेबांचं स्वागत करतील राहुल पाटील मोठं नाव आहे आणि कामगिरी देखील दमदार सातत्याने त्यांच्या माध्यमातून होती आणि आता मात्र आयोजकांच्या माध्यमातून आपण त्यांना पाहतोय त्यांच्या माध्यमातून स्वागत केलं जातंय राजू ढोकळे साहेबांचं यानंतरची मॅच मंथन 11 संघाचा संघनायक आणि काव्या अन्वित 11 संघाच्या संघनायकाला विनंती असणारे आपण टॉस साठी यावं माजी सैनिक सन्माननीय संतोष दादा मोरे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जाईल हरिभक्त पारायणाचे आमचे दिलीपजी पाटील यांचं देखील या सोहळ्यामध्ये शुभ आगमन झालंय त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया असं म्हणतात ज्ञानेश्वरीनं रचिला पाया तुका झालेसी कळस ज्यांनी आपलं अवघ आयुष्य मात्र हरिभक्त पारायणामध्ये घालवलं असे सन्माननीय आमचे दिलीप पाटील साहेब ज्यांचं स्वागत या व्यासपीठावरती होतंय आणि त्यांनी मात्र भक्तीचं वातावरण या सोहळ्यामध्ये निर्माण केलंय संधी देऊया डीजेला एक सुमधुर भक्ती गीतानं करूया या मॅचला सुरुवात पुन्हा एकदा दोन्ही संघाच्या कर्णधारांना शेवटची आणि अंतिम पुकार डीजे
थँक्यू डीजे. ज्यांच्या नावानं एक टीम मैदानामध्ये खेळतीये असे यंग अँड हँडसम संचितजी भोसले साहेब या व्यासपीठावरती आलेत. त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. त्रेचाळीस धावांची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. आदरणीय रवी मोरे साहेबांचं स्वागत होत आहे. त्यांना विनंती आपण देखील या स्वागताचा स्वीकार करावा. रवी मोरे साहेबांना विनंती आपण स्वागताचा स्वीकार करायचा आहे. आयोजकांना विनंती करतो आपण साहेबांचं स्वागत करावं. सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी आलेत का? नेक्स्ट मॅच आलेले आहेत. बघा माजी सैनिक सन्माननीय संतोष दादा मोरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होत आहे. मी साहेबांना विनंती करेल आपण टॉस बॉक्स मध्ये जावं. खेळाडू मित्रांना विनंती जरा खेळाडू कक्षामध्ये आपण बसा. अर्चित एंटरप्राइजेसचे जे अतिरिक्त खेळाडू आहेत त्यांना विनंती आपण खेळाडूंना जागा करून द्या. त्यानंतर सुनील मोरे साहेबांचं देखील स्वागत होईल. खेळाडू मित्रांना विनंती आपण खेळाडू कक्षात बसायचंय आणि प्रेक्षकांना विनंती आहे त्यांना चेअर आपण उपलब्ध करून द्या, खुर्च्या उपलब्ध करून द्या. जे छोटे मोठे खेळाडू बसलेत त्यांना विनंती आहे आपण या सगळ्या खेळाडूंना बसण्याची व्यवस्था करून द्या. नाणेफेकीचं कौल होत आहे. माजी सैनिक आदरणीय संतोष दादा मोरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. छापा की काटा आणि इथे काटा पडलाय. सनी पाटील काव्या अन्वित इलेवड्या संघाच्या बाजूने नाणेफेकीचं कौल लागलंय. निर्णय लगेच द्या. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज चेंडू टाकतोय पण फुलटॉस चेंडू ज्याच्या सामोरे जाताना फलंदाज सूरज लबडेनं मारलेला हा यंग अँड हँडसम डॅशिंग पर्सनॅलिटीचा बिग हिट बिग षटकार. डीजे थँक्यू डीजे. 43 धाबांची गरज आहे. सुरुवात षटकारांना झाली आहे. काव्या अन्वित इलेव्हन या संघाने पहिल्यांदा फलंदाजी कदाचित स्वीकारली, पण इथे मात्र गोलंदाज कुणाल खोपकर वरती आक्रमण केले. 6 धावा मिळाल्यात या चेंडूवरती. चेंडू द्या नवीन मैदानामध्ये. आणि बाकी सगळ्या खेळाडू मित्रांना विनंती, आज शेवटचा दिवस आहे. जे चेंडू मैदानाच्या बाहेर जातील ती कृपया करून आपण आणून द्यावा. तर ही स्पर्धा तुमची आहे. ही स्पर्धा तुमच्यासाठी ठेवली गेली. या स्पर्धेमधनं एखादा मोठा खेळाडू घडावा या विभागातील सगळ्या सिनियर खेळाडूंचं असं मत आहे आणि त्याच करता केलेला अट्टास आहे. त्यामुळे सगळ्या ज्युनियर खेळाडूंना विनंती असणार आहे, जो चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल तो कृपा करून आपण मैदानाच्या आतमध्ये देण्याचा प्रयत्न करावा. चोवीस चेंडू 43 ची गरज होती. आता विजयासाठी 23 चेंडू उरलेत आणि 37 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहायला मिळतोय संदीप भौड. आज भोंगे वाजतील, तुताऱ्या वाजतील, आज डीजे वाजेल. पॉइंटच्या दिशेनं काय जबरदस्त टायमिंग साधला गेला. इथे हा देखील चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकारानंतरचा हा चौकार चौकार चौकार. आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम प्रवास सैनिक म्हणून केला आणि आज माजी सैनिक म्हणून या व्यासपीठावरती बसलेत संतोष दादा मोरे साहेबांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक असं स्वागत करतोय. गोलंदाजानं मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला अडवलंय आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 3 चेंडूवरती 10 धावा खर्च झाल्यात. समीकरण सांगते 21 चेंडू 33 धावांची गरज. 21 गेंदे 33 रनों की जरूरत.
कट करण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आज चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची बॅक टू बॅक सांगत आहोत ये कुणाल कोपकर, ज्याचा आज वाढदिवस आहे, जो सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करतोय आणि त्याला आता क्षेत्ररक्षक साथ देखील देतात. मिलिंद सावंत या मॅच मध्ये आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये तैनात झालेले आहेत. त्यांना माहिती आहे मला या मॅच मध्ये जिंकायचंय, माझ्याकडे जर चेंडू आला तर मला 100% या मॅच मध्ये द्यायचे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल न पुन्हा एकदा आगे कूच केली जाईल. पुढे वाटचाल होती आणि 1 या धावसंख्येनं टोटल धावा लागल्यात त्या 43 धावसंख्येचा पाठलाग करताना 11. 19 चेंडू उरलेत, 32 धावांची गरज. पुन्हा एकदा जमिनीलगतचा फटका. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचललंय, फेकण्याचा प्रयत्न केला पण एक धाव काही रोखू शकले नाही. इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद ही जमेची बाजू आहे. 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात राजे शिवाजी वॉरियर्स संघाच्या माध्यमातून. हर्षित एंटरप्राइजेस संघाला आता 18 चेंडूमध्ये कसरत करावी लागणार. 18 चेंडूमध्ये 31 धावा वाचवायच्यात. राजेश शिवाजी शिवछत्रपती वॉरियर्स हा संघ मैदानामध्ये खेळतोय. राजानं मुठभर मावळ्यांच्या संगतीनं स्वराजाची निर्मिती केली आणि त्याच स्वराज्यामध्ये त्यांच्याच पदस्पर्शानं पावन झालेला हा जिल्हा आहे. रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेला नंदनपाडा गाव या परिसरामध्ये चालू असलेला हा मराठा प्रीमियर लीगचा सोहळा. भोसले साहेब या मॅच कडे आशाभूत नजरेनं बघतायत, पण भोसले साहेबांच्या हाताची कधी बिर्याणी खाऊन बघा, अतिशय उत्तम दर्जाची तुम्हाला लागेल. त्याचा आस्वाद मी घेतलाय. नेक्स्ट बॉलर रोहित सावंत आणि स्ट्राइक एंड वरती फलंदाज असेल संदीप भौड, ज्याचं अकाउंट 1 या धावसंख्येनं खुलं केलं गेलं. टोटल सांगी कोट्यामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा लागल्या गेल्या. 18 चेंडू 31 धावांची गरज. अजूनही मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. दोन्ही संघ या मैदानामध्ये टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर देण्यासाठी सज्ज झाल्यात. ही मॅच खूप महत्वाची, नॉकआउटचा हा सामना आहे. इथे जिंकलात तर स्पर्धेमध्ये टिकून राहणार, हरलात तर नक्कीच या स्पर्धेला पाहायला यावं लागेल. 364 दिवस वाट देखील पाहावी लागणार. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये बेगावरती स्वार होणारा चेंडू होता. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. इथे मात्र निर्धाव पद्धतीचा खेळ होतोय. पुन्हा एकदा समीकरण सांगितलं जातंय 17 चेंडू 31 धावांची गरज. आता एक्स्ट्रा पॉइंट क्षेत्ररक्षक डीप मध्ये जो होता त्याला डीप पॉइंट मध्ये घेतलं गेलंय आणि 30 सर्कल मध्ये एक्स्ट्रा पॉइंटचा क्षेत्ररक्षक तैनात होतोय. सातत्यानं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना हलवली जाते, कारण खेळाडूंचा खेळ प्रत्येकाला माहिती आहे. लीग फॉर्मॅटचे सामने आपल्या संघातले खेळाडू कधी कधी विरोधी संघामध्ये देखील असतात, त्यामुळे एक वेगळी रणनीती आखली जाते आणि मयूर मुंडेला ही मॅच जिंकायची आहे. त्यांनी काल देखील सांगितलं या स्पर्धेमध्ये मी लीग फॉर्मॅटमध्ये नॉकआउटचा दौर सहज पार केलाय, पण आज मला कसरत करावी लागली आणि त्यानं ती काल कसरत केली. आज टॉप 4 मध्ये जर जायचं असेल तर नक्कीच या मॅचला त्याला जिंकावं लागणार. पण इथे पॉइंटच्या दिशेनं मारलेला फटका डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आगे चेंडूचा पाठलाग करतोय, पण चेंडूने दिली हुलकावणी. हा चेंडू जातोय A1 क्वालिटीचा मराठा प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. या चौकाराच्या माध्यमातून टोटल 16 धावा स्कोर कार्ड वरती. आता 16 चेंडू आणि 27 ची गरज.
16 चेंडू 27 धावांची गरज. मॅच अजून ऑन आहे. इथे जर या जोडीला फोडलं गेलं तर मॅच मध्ये ट्विस्ट वाढेल. आता कमबॅक करणारा चेंडू होता. मेरिट नुसार चेंडू टाकला जातोय पण मेरिट नुसार फटका येणं देखील अपेक्षित असेल. 15 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 27 धावांची गरज. माझे साथी गुणलेखक नरेश जळवी सर मला सांगतात ही मॅच हृदयाचे ठोके वाढू शकतोय. इथे चेंडू हवेमध्ये गोलंदाज प्रयत्न करतोय पण क्षेत्ररक्षक का थांबला असा प्रश्न आता क्षेत्ररक्षक विचारतोय. 1 या धावसंख्येनं वाढ. 17 धावांची नोंद. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. सूरज लबडे स्ट्राइक एंड वरती येतोय. एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची या तालुक्यात ओळख आहे, या परिसरामध्ये ओळख आहे, तो आता स्ट्राइक एंड वरती आलाय आणि ज्यानं षटकारानं खातं ओपन केलं होतं त्याला मात्र थांबवावं लागेल. त्याला मात्र या मैदानावरती रोकावं लागणार गोलंदाजाला. पण तसं काही मैदानामध्ये होतंय का? कारण सूरज लबडे आता आग ओकणारी फलंदाजी करतोय. चौदा चेंडू 26 धावांची गरज. मागणी तसा पुरवठा या स्पर्धेमध्ये केला गेला. सरळ बॅटनं लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू मारलाय. टांगा पलटी घोडे फरार. त्याच फॉर्मात त्याच जोशामध्ये सूरज लबडेच्या बॅटमध्ये आलाय षटकार. थँक्यू डीजे. पंचांकडे आपण बघतोय बघा त्यांचे हात असं वाटतंय की कोणी बांधून ठेवलेत की काय. एवढे सरळ पाहायला मिळाले कारण की सुंदर असा हा फटका होता. मिलिंद सावंत देखील त्यांच्या मागे पाहायला मिळतात. काय छायाचित्रीकरण क्लिअरिटीच्या माध्यमातून होतंय. फॉर्च्यून इव्हेंट या चॅनलला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन मात्र दाबायला विसरू नका. टोटल धावा लागल्यात त्या 23. 13 चेंडू 20 धावांची गरज. कट असा आवाज आला. झेल पकडण्याची संधी होती. 2 गाड्या एकाच पट्टीवरती आणि ते आता एका गाडीला परतीचा प्रवास करावा लागणार. दुर्घटना घटी क्योंकि नजर भी हटी. ठोक डीजे. पहिली गाडी गारत. पाणी मैदानामध्ये न्या. ड्रिंक ब्रेक होतोय. पुन्हा एकदा आपण संधी देऊया डीजेला. शेवटचे 12 चेंडू 20 धावांची गरज. हेवे एंड करणार. होराळे एंड करणार. आता गोलंदाजी मार्ग वरती येतोय गोलंदाज अभिषेक जाधव.
रुपेशजी साळुंके साहेब या व्यासपीठावरती आलेले आहेत. परखांजेचे आमचे पाहुणे आहेत, ज्यांनी आम्हाला स्टंपची सुविधा या स्पर्धेकरता उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. ऋषिकेश माडिक यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. काव्या अन्वी 11चे संघ मालक आहेत ऋषिकेशजी माडिक यांना विनंती, आपण व्यासपीठावरती यावं. ऋषिकेश पाटील साहेबांना आपण आमंत्रित करतोय, आपण यावं. पॉइंटच्या दिशेनं मारलेला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची उचलपेक केली जाईल, पुन्हा मिळते सिंगल. सिंगलच्या माध्यमातून प्रवीण राणेनं स्वतःचं अकाउंट ओपन केलं आणि सांघिक कोट्यामध्ये वाढ निर्माण करताना टोटल धावा लागल्या 43चा बाटला होतोय 24 धावा. आता उरलेत 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. अभिषेक ज्याला या मैदानाचा पुरेपूर अनुभव आहे, तो गोलंदाजी मार्कवरती आहे. लांब लचक रनअप आहे, कदाचित 15 ते 17 पावलांचा रनअप. पंचांच्या डाव्या बाजूनं उजव्या हाताचा गोलंदाज वेगावरती स्वार होईल असं वाटलं होतं, पण इथे बघा फिंगर रोल त्यानं केले. यष्टीरक्षक मयूर मुंडे चालाक आहे, त्याने या चेंडूला मुद्दामून सोडलं. त्याला असं वाटलं कदाचित सूरज लबडे धाव घेण्याचा प्रयत्न करेल, पण सूरज लबडेनं आपले पाय त्या जमिनीवरती एवढे घट्ट पकडलेत की तो जागा सोडायला तयार नाहीये. 10 चेंडू उरलेत, आता विजयासाठी 19 धावांची गरज. मयूर मुंडे प्रयत्न करतोय एक वेगळं जाळं आखण्याचं, आणि ते जाळं मात्र कोरलं जाते गोलंदाज अभिषेक जाधवच्या माध्यमातून. जो कर्णधार आहे त्याला आता या डावाला सावरायचंय, इथून मात्र स्वतःला देखील सिद्ध करायचंय. काय चेंडू टाकला गेला, इथे मात्र अपील होतीये. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव फेकले गेले. सूरज लबडे वरती दडपण वाढवण्याचा प्रयत्न केला जाते. 9 चेंडू उरलेत, 19 धावांची गरज. इथे आणखीन एखाद दुसरा चेंडू जर निर्धाव जातोय ना, तर मॅच मध्ये ट्विस्ट वाढेल. सूरज लबडेनं आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू खेळलेत, लागोपाठचे 3 निर्धाव खेळलेत. प्रत्येक चेंडूवरती एक वेगळे समीकरण, प्रत्येक चेंडूला मिश्रित चेंडू फेकण्याचा विक्रम हा गोलंदाज करतोय. आणखीन एक जबरदस्त चेंडू लागोपाठचा. सूरज लबडेनं 4था चेंडू डॉट खेळला आणि या षटकातील 3रा चेंडू निर्धाव जातोय. 8 चेंडू 19 ची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट वाढलाय. अर्चित एंटरप्राइजेस संघ परतीचा प्रवास करायला सुरुवात करतोय. आता हे फलंदाजांना ओळखलं पाहिजे. राजे शिवछत्रपती वॉरियर्स संघ मैदानामध्ये सेकंड इनिंग मध्ये करतोय फलंदाजी. विजयासाठी गरज 8 चेंडू 19 धावांची. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळला जातोय. काउ कॉर्नर रिजन मध्ये सिंगल पूर्ण होतीये. प्रवीण राणेनं मात्र नकार दिलाय. दुसरी धाव घेण्यासाठी इथे 1 या धावसंख्येनं वाढ झालीये. आता 7 चेंडू 18 धावांची गरज. हा चेंडू या मॅच मध्ये जडीबुटीचं काम करेल. हा चेंडू या मॅच मध्ये नवसंजीवनी निर्माण करेल दोन्ही संघासाठी. निर्धाव गेला तर अर्चित एंटरप्राइजेस संघाचं मनोधैर्य वाढेल. एखादा मोठा फटका आला तर राजे शिवछत्री वॉरियर्स या संघाचं स्वतःला सिद्ध करण्याचा, आधार देण्याचा प्रयत्न होईल. इथे पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय. आता दबाव गोलंदाजावरती वाढलेला दिसतोय. प्रवीण राणे जसा स्ट्राइक एंड वरती आलाय तसा थोडासा दबावाखाली हा चेंडू टाकला गेला. गोलंदाज अभिषेकच्या माध्यमातून 7 चेंडू 17 धावांची गरज. मॅच अजूनही दोन्ही संघासाठी ऑन आहे. सामना हृदयाचे ठोके वाढू शकतो. ज्यांना बीपीचा त्रास आहे, ज्यांना हृदयाचा त्रास आहे, त्यांनी या मॅच कडे आता कदाचित डोळे बंद करून पाहावं. अन्यथा सगळ्या सोय या सोहळ्यामध्ये आहेत. पाणी उत्तम दर्जाचं आहे. खेळपट्टीवरती खेळ चांगला होतोय. पलीकडे नाश्त्याची व्यवस्थित सोय आहे आणि जेवणाची देखील चांगली सोय केली गेली, पण ॲम्ब्युलन्सची सोय मात्र इथे नाहीये. स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न झाला.
सिंगल पूर्ण होती, फंबल पाकला मिळालं, गम्मत जम्मत झाली आणि इथे पंच सांगतात इट्स अ नॉट आउट. 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. 28 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. आने वाली 6 गेंदे 15 रनों की जरूरत. हाय व्होल्टेज ड्रामा, बिग फाइट, तगड़ी लड़त, ठोक डीजे. अंबाबाईला पाहायचा असेल तर तुळजापूरला जावं लागेल. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून जिच्याकडे आपण बघतो, हाकेला धावणारी, नवसाला पावणारी आई अंबाबाईचं दर्शन घ्यायचंय तर तुम्हाला तुळजापूरला जावं लागेल. 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ म्हणून ज्याची आख्यायिका आहे. प्रवीण पाटील वनवटे यांच्याकडनं 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक मयूर मुंडेसाठी. आणि सामना जिंकून दिला मयूर मुंडेनं तर 500. कल्पेश लकिमले यांच्याकडनं 500. आणि सूरजची विकेट जरी मयूर मुंडेनं पहिल्या चेंडूवरती घेतली तर 500चं पारितोषिक असणार आहे. इथे आमचे साथी समलक्ष मित्र मानस मनोरे सर आलेले आहेत. आपण त्यांचं हार्दिक असं स्वागत करूया. विनय सप्पाळ यांच्याकडनं गॉगल त्यांना दिला जाईल, पण या व्यासपीठावरती तो जमा करा, कारण काल ज्यांनी ज्यांनी पारितोषिक लावली ती दिली नाहीत आणि त्यानंतर प्रश्न आम्हाला विचारले गेले. आणि विक्की आमरे यांनी सांगितले कॅश जमा झाल्याशिवाय कोणाची नावं घेऊ नका. स्ट्राइक एंड वरती सूरज लबडे 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 6 चेंडू फेकायचेत मयूर मुंडेला. मयूर मुंडे आता जागवा तुमची आत्मशक्ती आणि खऱ्या अर्थानं इतिहास घडवण्याची तुमच्याकडे आहे संधी. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने तयार. पहिला चेंडू यावेळेस मयूर मुंडेला आसमान दाखवलाय, आर पार जातोय. सूरज लबडेच्या बॅट मधनं धावा मिळतील 6. बिग हिट, बिग षटकार. तर आता मयूर मुंडे आई माऊलीचा धावा करेल, कारण विजयासाठी गरज आहे. 5 चेंडू मध्ये 9 धावांची. अजूनही मॅच संपली नाहीये. मयूर मुंडे मध्ये क्षमता आहे, कारण इथे क्लास दाखवलाय सूरज लबडेनं पहिल्या चेंडूवरती षटकार मारण्याचा. आता खऱ्या अर्थानं आई माऊलीचा धावा करावा लागणार आणि आई माऊलीच्या दर्शनाला देखील मॅच जिंकल्यानंतर जावं लागणार. पण तो सूरज लबडे असेल की मयूर मुंडे हे सांगणं कठीण. इथे पुन्हा एकदा स्लॉट मध्ये घेतलाय आसमानी सुलतानी टोला. सूरज लबडेने फिर एक बार बोला, बिग हिट, लांबच लांबचा दूर षटकार. शेवटच्या आपण पाहतोय लागोवरच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले. आता 4 चेंडू उरलेत आणि 3 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चेंडू उंच गेलाय, कॅच पकडण्याची संधी आहे आणि एका हातामध्ये झेल टिपण्याची संधी मात्र इथे शोधली. पंचांचा इशारा येणे अपेक्षित आणि पंचांनी 6 धावांचा इशारा केलाय, म्हणजे आज सामना जिंकलाय टीम राजेश शिवछत्रपती वॉरियर्स संघाने. नो डाऊट या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच
सूरज लबडे मॅन फ्रॉम आपटी 36 धावांची मॅरेथॉन इनिंग ज्यानं केली आहे. नेक्स्ट मॅच लगेच सुरू होईल. दोन्ही संघांना विनंती आपण लगेच मैदानामध्ये जा. चौदा चेंडूमध्ये 36 धावांचा खेळ दाखवला तो सूरज लबडेनं. त्याला विनंती आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय आणि मान्यवरांना विनंती जे पारितोषिक तुम्ही लावलंय ते आता तुम्ही घेऊन जा. कल्पेजी लकिमले यांना विनंती आपलं पारितोषिक आपण इथून घेऊन जा. हा पहिल्या इनिंग साठी मयूर मुंडे साठी 200 रुपयाचं पारितोषिक होतं ते त्यांनी घेऊन जायचंय. नेक्स्ट मॅच काव्या अन्वित 11 या संघात